महाबळेश्वरपासून खरं तर प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे। प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर हे महाप्रवेशद्वार लागतं। या महाप्रवेशद्वारापासून आपण एंट्री केल्यानंतर साधारण 4 किलोमीटर या पायथ्यापासून प्रतापगड आहे। त्या प्रतापगडाच्या आपण दिशेने निघालेलो आहे। चला तर मग जाऊया प्रताप। खरं तर गाडी पार्क केलेली आहे आणि गाडी पार्क करून प्रतापगडाच्या दिशेने निघालेलो आहे। माझ्या समोर तुम्ही पाहू शकता हे प्रतापगड आणि प्रतापगडाची ही पहिली पायरी। या पहिल्या पायरीपासून आपण प्रतापगडावरती निघालेलो आहे। चला गडाला वरती जाण्यासाठी सुरुवात करूया। वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्याच वेळातच तटबंदीत लपलेल्या पश्चिमाभिमुख दरवाजात येऊन पोहोचतो। वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो। महादरवाजातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो। हा बुरुज पाहून सरळ पायऱ्याच्या मार्गाने भवानी मातेच्या दिशेने जाता येते। आता आपण खरं तर प्रतापगड या प्रतापगडाचा जो प्रथम दरवाजा लागतो, जो महादरवाजा, त्या प्रतापगडाच्या खरं तर दरवाजासमोर आलेलो आहे। जिथनं आपण गडावरती एंट्री करतो तो हा दरवाजा आहे। भव्य दिव्य स्वरूपाचा हा असणारा प्रतापगडावरील पहिला दरवाजा आपण पाहू शकता। ह्या गडावरनं एंट्री करून ह्या दरवाजापासून आपण प्रतापगडाच्या वरती चाललेलो आहे।
गडावरती खरं तर आलेलो आहे. आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावरती अश्वांवरती असणारी मूर्ती आपल्याला पाहायला भेटेल. चला आपण वरती जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जे प्रतापगड आहे त्या प्रतापगडावरती आपण आलेलो आहे. हे पहा, माझ्या बरोबर डोक्यावरती छत्रपती शिवाजी महाराज उभा आहेत घोड्यावरती. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं घोड्यावरती स्वार असणारी मूर्ती आज आपल्याला प्रतापगडावरती खरं तर पाहायला भेटत. जर तुम्ही कधी प्रतापगडावरती आलाच तर खडतर प्रवास तर खरं तर प्रामुख्यानं नाही आहे, जसं की राजगड असेल, तोरणा किल्ला असेल. आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती अनेक व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. पण जेवढं राजगडावरती चढण्यासाठी वेळ लागतो किंवा तोरणा किल्ल्यावरती वर जाण्यासाठी वेळ लागतो, नक्कीच तेवढा या असणाऱ्या प्रतापगडावरती वेळ अजिबात लागत नाही आहे. वरती आल्यानंतर खरं तर महाराजांच्या शेजारी असणारं शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण खरं तर या ठिकाणी अतिशय सुंदर अशी बागेची निर्मिती केलेली आहे. आपण पाहू शकता विविध झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. काही त्यामध्ये शोची झाडं आहेत, काही देशी आहेत, काही विदेशी झाडं आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता हे या ठिकाणी झाडं लावलेली आहेत. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा माझ्या डोक्याच्या पाठीमागे तुम्हाला नक्कीच पाहायला भेटत असेल. तर आपण
संपूर्ण किल्ला बऱ्यापैकी फिरून झालेला आहे. मग आपण खाली चाललेलो आहे. आपल्याला इथून पुढं देखील महाबळेश्वरमध्ये जाऊन बोटिंग करायची आहे. त्यामुळं इथं जादा वेळ न घेता आपण पुढं निघतो आहे. आणि फिरून आल्यानंतर जे की आपण खाली गडाच्या पायथ्याशी जाणार आहे. गडाच्या पायथ्याशी जात असताना आपल्याला जिथून गड स्टार्ट होतो आहे गेट त्याच ठिकाणी काकांचं दुकान आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला गार असं ताक, दही, लस्सी या ठिकाणी आपल्याला प्यायला भेटेल. एक द्या लस्सी दही. हे पहा एकदम मस्त. जे काही तुम्हाला थकवा विकनेसपणा जाणवत असेल तर ते जाणवणार नाही आहे. एकदम मस्त. जर कधी तुम्ही प्रतापगडावरती आलाच तर काकाची नवीन अवश्य तुम्ही गाठ घ्या. या ठिकाणी तुम्हाला स्वस्त आणि मस्त दरामध्ये घरच्या गाईचं आणि उत्कृष्ट क्वालिटीचं, घरच्या म्हशीचं, गाईचं पण नाही आहे, घरच्या म्हशीचं आहे आणि उत्कृष्ट क्वालिटीचं आहे. काका किती वर्षापासून आहे तुम्ही या ठिकाणी? 20 वर्षापासून. आता 54 चालू आहे. हां, 20 वर्षापासून स्वतःच्या म्हशीचं या ठिकाणी. 2 मुलं माझी इंजिनियर झाले. ताक, दही हैदराबादला, एक पुण्यात आहे टाटामध्ये. बघा, ह्यांनी सांगितले ताक विकून 2 मुलांना शिक्षण इंजिनिअरिंग केलं. एवढं शिक्षण करून ह्या ताकावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कृपाच म्हणावं लागेल. हे बा, माझा इथं छोटा मुलगा पंजाबात शिकला 9वीला.